पुन्हा आनंद जाधव, 6 नंबरला कदम, 7 नंबरला गावठी, 8 नंबरला रेडा, 9 नंबर परत गावठी आणि 10 नंबर पुन्हा या ठिकाणी यजमानांचीच जोडी आहे. कलवंडे गावातली जोडी आहे. जबरदस्त असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही चोंड्यांची आपल्याला चिखल पाडायची आहे. या शेताचे मालक माणसं तयार ठेवा दुपारनंतर लावायला. प्रेक्षकांनी बाहेर या. तुम्ही कशाला आतमध्ये जाताय? एखादा बैल अंगावर आला तर चालायची ताकद आहे काय? चला यावर. अरे दिवस कामाचा आहे, तुम्ही मोडा नको. या मागे या. आमचे काही मित्र सावर्डेकर बंधू यांचे मित्र मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सावर्डेकर कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. लांब लचक असा जबरदस्त मैदान यावर्षी आपल्याला मिळालेलं आहे. गेल्या वर्षी खरं तर चांगली जागा नव्हती, परंतु यावर्षी अतिशय सुंदर जागा सावर्डेकर कुटुंबियांनी निवडलेली आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा लावणीच्या आधी सुरुवातीलाच घेतलेली आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये 3-4 वर्षापूर्वी अशा स्पर्धांना सुरुवात झाली. संगमेश्वर मधल्या सरण गावामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि आता दिनेश सावर्डेकर स्वतः आपल्या लाडक्या बैलांना हाकवण्यासाठी 1 नंबरला आलेले आहेत. मानाचा नागर आहे तो, यजमान नागर आहे. त्यांच्या पाठोपाठचा 2 नंबरचा नागरी निकम. नागरी वयस्कर दिसतोय परंतु चिंचणीत गडी दिसतोय. सावर्डेकरांच्या मानेवर हिसाब ठेवूनच चालतायत ते. तालावर जोडे जाऊ द्या, तालावर जोडे जाऊ द्या. अजिबात गडबड करू नका. पाऊंडी जोडे जाऊ द्या. गरगरी चिकल बनायला मगाशी ती आजी आली होती शेतमालकी, तिने ते संध्याकाळी चिकन व्यवस्थित झाली नाही म्हणून सांगितलं. ते सगळ्यांच्या बैलांना फुकट ठेवायला लागेल. इथे नागर व्यवस्थित आकला, चिकन गडगडीत पडू द्या. आजीच्या मनासारखे चिकन व्हायला नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रत्येकाने आपला जीव सांभाळून स्पर्धा पाहायची. मध्ये उभे राहणारे प्रेक्षक एखाद्या बैल अंगावर आला तर धावायची तयारी ठेवा. कुठली पण जोडी कधी पण बाहेर पडू शकते. अतिशय जबरदस्त देखावा पाहायला मिळतोय. सकाराम बुवा यांचा काली जिकडून धावला होते, त्यांना सुद्धा नांगर धरावासा वाटतोय. सकाराम बुवांचे बैल त्यांनी या स्पर्धेमध्ये उतरवलेला आहे.